महाराष्ट्रात यंदा लवकरच उन्हाळा सुरू झाला। यंदाचा उन्हाळा गेल्या 125 वर्षातला सर्वात कडक उन्हाळा ठरण्याचा अंदाज आहे। आतापासूनच उष्णतेच्या लाटा येऊ लागलेल्या आहेत। येत्या रविवारी आणि सोमवारी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। आला उन्हाळा, तब्येत सांभाळा। एकशे 125 वर्षातला यंदा कडक उन्हाळा। रविवार सोमवार उष्णतेची लाट। यंदाचा उन्हाळा सामान्यांना होरपळून काढणारा ठरलाय। एरवी होळीनंतर जाणवणारं ऊन यंदा फेब्रुवारीतच सामान्यांना भाजून काढू लागलंय। सूर्यनारायण तळपू लागल्यानं महाराष्ट्रातल्या अनेक शहराचं तापमान 40च्या उंबरठ्यावर गेलंय। हे कमी की काय? येत्या रविवारी आणि सोमवारी म्हणजे 9 आणि 10 मार्चला उष्णतेची लाट निर्माण होणार आहे। मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। इस साल में जैसे 2025 में जो फरवरी मंथ में इट वाज 1.49 डिग्री सेल्सियस मोर देन दैट ऑफ द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द लास्ट 125 ईयर्स में देखेंगे तो इसका ये जो 2025 का जो फरवरी का तापमान जो है दैट वाज द सेकंड हाईएस्ट इन द पास्ट 125 ईयर्स। नागरिकांनी रविवार आणि सोमवारी भर दुपारी घराबाहेर जाणं टाळावं असं आवाहन तज्ञांनी केलंय। सनस्ट्रोक पासून वाचण्यासाठी सामान्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या। उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणं, घरनच निघताना जसं आपण कारची किंवा टू व्हीलरची चावी घेतो, रुमाल घेतो, तसं एखादी पाण्याची बाटली, त्याच्यामध्ये लिंबू किंवा मीठ, साखर, कलिंगड असेल किंवा काकडी, नारळाचं पाणी, शहाळे हे याचा वापर लोकांनी जास्त करावा ना की बाहेरचे जे कोल्ड्रिंक हे सगळे पदार्थ टाळले पाहिजेत। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट येणार आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी पारा चढताना दिसतोय। यावर्षीचा उन्हाळा रेकॉर्ड ब्रेक असल्याचे संकेत आत्ताच मिळू लागलेत। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।